श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुम्ही टाळू नका आणि याच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हा संदेश तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि तुम्हाला नक्कीच आनंदाची गोड बातमी सुद्धा मिळणार आहे आणि तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या मुलांवरचे सर्व काही संकट ते दूर होऊन जाईल. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि मोजून 20 ते 22 मिनिटे नक्कीच ऐका. स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे परमशांतीच्या श्रोता, हे स्वामी राया, तू सदा सर्व काळ माझ्या हृदयास निवास करतो आहेस आणि तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतो आहेस. पण हे दत्ता, माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेते, माझे चित्त स्थिर ठेवत नाही. हे गुरुराया, माझ्यावर कृपा करा, मला तुझ्या अनन्य भक्तीची शक्ती द्या आणि या भक्तीच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवेन आणि त्याला शांत करेन, त्याला सुद्धा तुझ्या नामाची गोडी लावेन आणि तू जे जे कर्मसंकेत देतो आहेस, तुझे जे जे हुकूम देतोस आणि त्याचे पालन मी करेल आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेन. आणि हे स्वामी आई, तू माझी गुरु माऊली आहेस आणि तू पिता आहेस, मला मार्गदर्शन कर आणि मला प्रेरणा नक्कीच दे, असं स्वामींकडे आपण प्रार्थना करायची आहे. आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मीही स्वामींकडे एवढीच प्रार्थना करतो की तुम्हाला सर्व काही मिळो आणि तुमच्या सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षातही येत नाही. मग नंतर ती त्याला आपोआप लक्षातही येत असते. तोपर्यंत आपण थोडा धीर धरायचा आहे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत टाकतो ना आणि आणतो ना, त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून कधीही सत्कर्म करा आणि दुष्कर्म कधीही करू नका आणि चांगल्या मार्गाला तुम्ही राहा, एवढंच तुम्ही करायचं आहे. मित्रांनो, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो असे स्वामी म्हणत आहेत, जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहेत त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा, बाकी बघायला मी आहेच, निश्चिंत तुम्ही राहा, असे स्वामी आपल्याला अभय वचन देत आहेत आणि ते आपण स्वीकार नक्कीच करायचा आहे. मित्रांनो, आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी नक्कीच आपल्याला फायदा होत असतो. मग तो फायदा आपण घ्यायचा आहे. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त त्यात महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा स्वतःवर पूर्णपणे विश्वास असायला हवा, कारण तुमचा स्वतःवर विश्वास असेल तरच देव तुमच्यावर नक्कीच विश्वास ठेवेल आणि भरपूर काही तुम्हाला देईल. म्हणून तुम्ही भरपूर काही मिळवा आणि भरपूर काही कमवा, पण देवाला कधी विसरू नका. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार नक्कीच करायला शिका आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती कराल. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआप होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा मग वेळ असो, मग ते तुमच्याकडं नक्कीच दुपटीने येतं आणि भरपूर काही देव तुम्हाला देतो. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्व काही तो कमावू नाही शकत. म्हणून देव सर्वांना देत असतो आणि तुम्ही एकजुटीने राहिलं तर तुम्हाला सर्वांनाच देव नक्कीच देईल, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, आयुष्यात अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि ती संधी आपण नक्कीच घ्यायची आहे. आणि देव आपल्याला नवीन संधी या देतच असतो. खूप मोठे व्हा, अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना तुम्ही कधीच विसरू नका आणि शेवटपर्यंत त्यांची साथ नक्कीच द्यायला शिका. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझीच गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला ना की माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि मग जीवाभावाचा होऊन
तो सर्वांसोबत राहायला शिकत असतो. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. म्हणून तुमची ज्या माणसाला गरज आहे त्या माणसासोबत तुम्ही गरजेपुरता राहू नका. मग तुम्ही शेवटपर्यंत त्याच्यासोबत नक्कीच राहा. जसे देव आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतो तशी तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलते आणि बदलूनच राहते. म्हणून वेळेला तुम्ही नक्कीच घाबरू नका आणि ती वेळ तुमच्यावर चांगली देणार आहे हे तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलंय हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो ना की परमेश्वराने आपल्याला स्वतःला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तुम्हाला जे देवाण दिलंय त्यासाठी देवाला नक्कीच तुम्ही धन्यवाद म्हटले पाहिजे आणि दररोज तुम्ही देवांसमोर नतमस्तक झाले पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्कीच जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय सुख नाही. कारण तुम्ही दुसऱ्याला जेवढी जास्त मदत केली तेवढीच जास्त देव तुम्हालाही मदत करायला मागं पुढं बघणार नाही. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. म्हणून यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. मग प्रयत्न फक्त तुम्ही करत राहा. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस यश मिळणार आहे हे लक्षात ठेवा. आपल्याकडे जे काय आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. आणि हेच सत्य आहे आणि तेच तुम्ही मिळवलं पाहिजे आणि तेच तुम्ही करत राहिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक काम करा, प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा मात्र फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर गेलेले असतात आणि दूर जात असतात. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागते, क्योंकि जब तक है आपली जिंदा तब तक होती रहेगी हमनी निंदा. म्हणून निंदा तर होणारच आहे. म्हणून ते सहन करत राहायचं आणि पुढे जीवनात चालत राहायचं. पुढचं पुढे बघून घ्यायचं आणि देव आपलं चांगलंच करणार आहे या अर्थाने आपण चालत राहायचं. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही भरपूर काही गोष्टी करा, पण नक्कीच तुम्ही स्वतःच्या भावाला जपा आणि तुमच्या परिवाराला नक्कीच जपा. म्हणून 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. कारण ते तुमचं कधीच ऐकून घेणार नाही आणि मग त्यांच्यासमोर बडबड करण्याला काही अर्थसुद्धा राहत नाही. हेही तितकंच खरं आहे. शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा या जगात कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या ते अहंकाराचा आणि स्वीकार करा तुमच्या ते वास्तविकतेचा. एवढंच मात्र तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्यानेच तुम्ही पुढे जाणार आहेत. हेही तितकंच खरं आहे. म्हणून भाकरीसुद्धा दोन्ही बाजूनी भाजली ना तरच ती भरपूर काही छान आणि गोड लागत असते. त्याचप्रमाणे जीवनात तुमच्या नाती ही दोघी बाजूंनी तेवढीच घट्ट असली ना मग ती शेवटपर्यंत टिकत असतात, नाहीतर ती सुद्धा टिकत नाही. आणि मग तुम्हाला भरपूर काही गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला विसरून जाव्या लागतात. मित्रांनो, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासमोर जो व्यक्ती तुमच्या विरुद्ध असेल त्याच्यासोबत कधीच राहू नका आणि तो तुमच्या सोबत असेल असं तुम्हाला वाटतंय त्याच्यासोबत शेवटपर्यंत राहा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नसतो. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली ना तरी आपला चांगुलपणा हा कधीच सोडू नका आणि चांगले शेवटपर्यंत राहा. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर तुम्ही कधीच संशय घेतला नाही पाहिजे, कारण ते शेवटपर्यंत खरे असतात आणि आपल्यासाठी ती खरीच असतात. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान तुम्ही समजायला हवं. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि तुमच्यामध्ये क्षमता आहे म्हणून संघर्ष तुम्हाला येत आहेत. एवढं लक्षात ठेवा आणि तुम्हाला चांगले दिवस हे नक्कीच लवकरच येणार आहेत. फक्त देवावर विश्वास ठेवायला शिका. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात आणि शेवटपर्यंत ती ठेवायची असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि कधीच तो तडा गेल्याशिवाय नक्कीच पुढे पण राहत नाही, पण त्याला आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. म्हणून एकनिष्ठ राहा. तुम्ही सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. म्हणून तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढे जास्त तुम्ही पुढे जाल. हाच नियम प्रकृतीचा आहे आणि स्वामींनीच हा नियम बनवला आहे. तुम्हाला जर
एखादं मोठं काम करायचं असेल ना, तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तुम्ही करत राहा. नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल आणि भरपूर पुढे जाल. म्हणून नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार तुम्ही टाळायला शिका. आणि जीवनात जो व्यक्ती अतिविचार करतो तो आपला वेळ भरपूर काही वाया घालवत असतो. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना, तरी आज ना उद्या त्याला त्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही नक्कीच त्याला मिळतील आणि ती कर्माची फळे त्याला भोगावीच लागतील. कारण कर्माची फळं ही सगळ्यांना भोगावीच लागतात आणि ते त्यांना फेडावीच लागतात. म्हणून कर्माची फळं ही कुणाला चुकली नाहीत, ती सगळ्यांनाच ती नक्कीच नमवतील. म्हणून तुम्ही कर्म ही चांगली ठेवली पाहिजेत आणि चांगल्या मनाने केली पाहिजेत. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत कळत नाही. म्हणून चांगल्या माणसांची किंमत आपल्याला कळत असेल तर तुम्ही त्यांना जपून ठेवले पाहिजे आणि नक्कीच त्यांची कदरही केली पाहिजे. म्हणून संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. म्हणून जेवढं तुम्ही जास्त प्रामाणिक राहाल तेवढं जास्त तुम्ही आयुष्यात पुढे जात राहाल. मग तुम्ही ते माणसासोबत राहिलात तरी चांगलं आणि तुम्ही देवासोबत राहिलात तरी चांगलंच. फक्त तुम्ही प्रामाणिक राहा. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे आपल्यावर कर्ज होऊन जाते, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला नक्कीच करावी लागते आणि ती परतफेड आपल्याला करतच राहावी लागते. म्हणून कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज मात्र नक्कीच होऊ नका. कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात कुणीच नाही. आणि स्वामींसोबत तुम्ही असला तर स्वामी तुम्हाला मागेही पडू देणार नाही आणि नक्कीच तुम्हाला स्वामी फक्त वर घेऊन जातील आणि पुढे पुढे घेऊन जातील. म्हणून इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे, एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल मित्रांनो, पण कोणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं आणि ते माणुसकी आपण नक्कीच जपून ठेवली पाहिजे. कारण माणुसकी जपून ठेवली तरच आपण माणसांना ओळखायला शिकू आणि माणुसकी जपून ठेवू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जात आहे. कारण एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, तुम्ही जर तिथून उठून गेलात आणि घरी गेलात ना तर पुढची चर्चा ही तुमचीच असणार आहे, हे मात्र कधी विसरू नका. म्हणून अशा लोकांसोबत राहणं आणि अशा लोकांच्या संगतीत राहणं हे कधीही सोयीस्कर नसतं आणि चांगलं नसतं. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्या मार्गाने पुढे पुढे जात राहायचं आहे. मित्रांनो, कधीही कोणाचा तिरस्कार करू नका आणि कधीही कोणाच्या वाईट संगतीत तुम्ही नक्कीच राहू नका. म्हणून कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कधी बोलू नका, टोमणे कधी मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर तर नक्कीच हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे नक्कीच सांगता येत नाही. म्हणून नियती ही भरपूर कर्माची फळं आपल्याला देत असते आणि कर्म सगळं आपल्याकडून वसूल करून घेत असते. म्हणून नियतीला तुम्ही नक्कीच घाबरा आणि जीवनामध्ये कधीही कोणाचा तिरस्कार करू नका. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपण चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि तो चांगला विचार जर आपल्याला करता आला तर आपण आयुष्यात भरपूर काही पुढे जाऊ आणि भरपूर काही गोष्टी आपण मिळवू शकू. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं. एवढं मात्र लक्षात घ्यायला शिका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलं पावले भेटूनच जातील आणि ती लोक तुम्हाला भेटतच असतात. म्हणून तशा लोकांना विसरत चला आणि म्हणून स्वार्थ ज्याला असला त्या लोकांना तुम्ही ओळखायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही प्रगती कराल आणि भरपूर काही पुढे जाल. म्हणून स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढतो, मनासारखं झालं की हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेला कधी पण चांगल्या असतात. म्हणून तुम्ही कमी अपेक्षा ठेवा आणि अपेक्षा कमी राहिल्या की सर्व काही चांगलं होतंच. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत तुम्ही फक्त राहा. आणि जेव्हा आपण हसत राहू तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होत असतो आणि आपण सुखी आणि समाधानी जास्तीत जास्त होत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारी ठेव बाळा. आणि
तुझा दिवस एक दिवस नक्कीच बदलेल, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेवायला शिक. नक्कीच तुझ्या सोबत मी राहील आणि शेवटपर्यंत राहील. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुझा प्रयत्न, आणि त्यामुळे प्रयत्न हा मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा तुला एक दिवशी शक्य होईल, आणि त्यासाठी आम्ही तुझी मदत करू, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामी मदत करण्यासाठी तयार आहेत. फक्त आपण एक हात पुढे सरकवला पाहिजे आणि आपण स्वामींजवळ गेलो पाहिजेत, आणि त्यांच्यावर आपण तसाच विश्वास फक्त ठेवला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढे पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येतील आणि चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील. हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा तुम्ही ठेवला पाहिजे ना. चांगल्या लोकांची त्यांना चव आणि वाईट लोकांना त्यांचा ठसका हा आयुष्यासाठी लागलाच पाहिजे, आणि त्या लोकांना तुमची किंमत नक्कीच कळली पाहिजे. कारण अशा लोकांना तुम्ही असं वागल्याशिवाय काही कळत नाही आणि कोणत्या गोष्टी त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही. मग अशी काही लोक असतात. म्हणून स्वामी सांगतात, चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती नक्कीच विसरावी, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक नक्कीच तुम्ही विसरली पाहिजे. आणि ती चूक विसरलेत तरच तो व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल, आणि त्या व्यक्तीला तुम्ही भरपूर काही गोष्टी सांगू शकाल आणि त्याच्यासाठी भरपूर काही गोष्टी तुम्ही करूही शकाल. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. आणि जो व्यक्ती समाधानी असतो ना, तो खरंच खुशी आणि आनंदित असतो. म्हणून हातात हात घेतला तर मैत्री होते, आणि दोन्ही हात जोडले ना तर भक्ती होत असते. म्हणून दोन्ही हात जोडून स्वामी समर्थांना तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि एवढंच मागायचं आहे, स्वामी, आमच्या पदरात फक्त सुख टाका आणि दुःख झेलण्याची ताकद आम्हाला नक्कीच द्या. म्हणून हात आपटतो ना तेव्हा टाळी वाजते, आणि कुणाला हात दिला ना तर मदत होते. म्हणून हाताचे महत्त्व इतके आहे ना की सांगू नका. म्हणून तुम्हाला कोणी मदत नाही केली तर चालेल, पण तुम्ही दुसऱ्यांना नक्कीच मदत करायला शिका. आणि मदत केले तर भगवंत हा पाहत असतो, आणि तो संकटकाळी आपल्याला सुद्धा तेवढीच मदत करत असतो. हेही तितकंच खरं आहे. म्हणून स्वामी म्हणतात, तू कोणाला फसवू नकोस, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. आणि बाळा, एवढंच तू लक्षात ठेव, दोष लपवला की तो मोठा होत असतो. म्हणून दोष कधी लपवू नको, तो सांगत जा आणि कबूल करत जा की मी दोष केलाय. म्हणून कबूल केला की तो दोष नाहीसा होत असतो, आणि तो पूर्णपणे नाहीसा होऊन जातो. म्हणून पैसा, संपत्ती, धनदौलत याचा कधीही गर्व करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला नाही जात, तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि कर्म चांगले असली तर नक्कीच तुम्हाला देवही भरपूर काही देतो आणि मनापासून देतो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, आणि संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. म्हणून राग आल्यावर थोडं थांबलं ना, आणि चुका झाल्यावर थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या आपल्या भरपूर काही दूर होत असतात. म्हणून कुणाच्या वाचून कुणाची काहीच अडत नाही, हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येकासोबत आपण प्रेमाने वागले पाहिजे आणि प्रेमानेच आपण राहिले पाहिजे. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोलायला शिका, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही मौन बाळगायला शिका. म्हणून जेवढे जास्त तुम्ही मौन बाळाल तेवढे जास्त गोष्टी तुम्हाला कळत जातील, आणि तुम्हाला समजून जाईल की कोण आपल्या मार्गात किती अडथळा आणतोय आणि कोण आपल्या मार्गात चांगलं करतोय. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा तुम्ही जर चांगली करताय आणि थोडी त्यात इम्प्रूव्हमेंट झाली आहे तर समजून घ्यायचं आपण जिंकत आहोत, आणि आयुष्यामध्ये आपण भरपूर काही पुढे जात आहोत, आणि आपण प्रगतीपथावर नक्कीच येत आहोत. म्हणून स्वामी म्हणतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही, आणि फक्त भगवंत त्याचे चांगलेच करतो, आणि त्याचे कर्म फेडण्यामध्ये त्याची मदत भगवंत हा नक्कीच करत असतो. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते, आणि ते चुकी जर झाली तर म्हणून समजून जा की तुम्हाला भरपूर काही झेलायचं आहे, भरपूर काही गोष्टी तुम्हाला ॲक्सेप्ट नक्कीच कराव्या लागतील. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती ही चांगली असावी लागते. म्हणून तुमचं मन किती चांगलं आहे त्याच्यावर सर्व गोष्टी ह्या अवलंबून असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय वाटता तुम्ही घेऊ नका, कारण ते चुकीचे असू शकतात. कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय आपल्याला घेता येत नाही. मग आपण चुकीच्या मार्गाला वळत असतो, आणि मग त्या चुकीच्या मार्गावरून आपल्याला भरपूर काही गोष्टी या सहन कराव्या लागतात. म्हणून स्वतःच्या आयुष्यात असे
तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले असते आणि भरपूर काही श्रेष्ठ असते. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त आपला सनातन धर्म सांगतो की मन पवित्र असेल आणि विचार नक्कीच तुमचे चांगले असतील तर दररोज तुम्हाला सुख मिळेल. फक्त तुम्ही तेवढे आनंदित आणि उत्साही आणि मनापासून तुम्ही समाधानी राहिले पाहिजे. नक्कीच तुम्हाला दररोज सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास होतो ना आणि अधर्माची वाढ होत असते ना, तेव्हाच मी आपले रूप रचतो म्हणजे लोकांसमोर प्रगट होतो असं देव म्हणत आहे. म्हणून देव अवतार घेत असतात आणि ते आपल्याला कधीच कळू देत नाही की मी कोणता अवतार घेतलाय. पण ते अवतार घेऊन आपले कष्ट मात्र नक्कीच दूर करत असतात आणि आपल्याला भरपूर काही गोष्टी ते सांगण्यासाठी येत असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे जी तुम्हाला आतून पोखरत राहते. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती करण्याची काही गरज आपल्याला नसते आणि करायचीही नसते. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि शेवटपर्यंत आपण लढायला शिकलं पाहिजे. आणि स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं आणि तेच धरून लोक चालत असतात. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो आणि हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्या हातात आहे आणि ते कर्मच घेऊन तो पुढे जात राहतो. म्हणून कर्म चांगले करा, नक्कीच तुम्हाला मार्गही देव चांगलाच काढून देईल आणि चांगल्या मार्गाने तुम्हाला देव भरपूर काही देतो. म्हणून तुम्ही चांगल्याच मार्गाने शेवटपर्यंत राहिले पाहिजेत. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं अभय वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि ते अभय वचन घेऊन आपण चालले पाहिजे आणि चांगल्या मार्गाला आपण पुढे जात राहिले पाहिजे. एवढंच आपण करायला शिकलं पाहिजे. आणि जीवनात जर आपले कर्म चांगले असले तर देवही आपल्याकडे चांगल्या नजरेने बघत असतात. स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तोच त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्याकडे या गोष्टी असणं कायम गरजेचं आहे. अत्याधिक आराम आणि अति प्रेम माणसाला अपंग बनवत असते. म्हणून या दोन्ही गोष्टी तुम्ही अति करू नये. आणि कोणती गोष्ट माणसाने अति केल्यास तिची नक्कीच माती होत असते. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते, मात्र त्यांना सकाळी उठून त्यांना वनवासला जायला लागलं होतं. म्हणून आपल्यालाही तसंच काही गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात. म्हणून माणसाने नेहमी गर्व कधी करू नये आणि अहंकार देखील कधी करू नये. कारण आपल्या वाट्याला काय लिहिलंय हे आपल्याला माहीत नाही. फक्त आपण या वर्तमान काळात जगून घेतले पाहिजे आणि मनसोक्त याचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे. प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. म्हणून आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला घडत असते आणि आपल्याला चहूबाजूंनी ईश्वराचे दर्शन घडून आपल्याला परमसुख हे लागत असते. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वोत्तम उत्तम नाते आहे. म्हणून तुम्ही हे विश्वास ठेवायला शिका आणि नक्कीच तुम्ही विश्वास ठेवलात तर समोरचाही तुमच्यावर तेवढाच विश्वास ठेवेल आणि त्यामुळे नातं घट्ट होण्याची शक्यता ही जास्त वाढून जात असते. मोती होण सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होण एखाद्या चातकाची ताण भागवणे अधिक श्रेष्ठ असते. म्हणून तुम्ही कोणाच्या तरी मदतीला आले हे त्यात महत्त्वाचं असतं. बाकी कोणती गोष्ट याच्यामध्ये इम्पॉर्टंट नसते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. उत्तम दिवस आठवणी देऊन जातात आणि चांगले दिवस आनंद देऊन जातात, वाईट दिवस अनुभव देऊन जातात व ते सर्व काही शिकवूनही आपल्याला जात असतात. म्हणून फक्त आपण संयम ठेवायचा आहे आणि चांगले दिवस आपल्यावर येणार आहे याच्यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायचा आहे. नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडून येतील आणि भरपूर काही तुमच्यासोबत चांगलं होणार आहे याच्यावर फक्त विश्वास ठेवायचा आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घेतले पाहिजे व त्यासाठी त्या व्यक्तीला आपण त्याप्रमाणे राखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्याशी आपण वागलं पाहिजे. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल. आणि ती दिशा एकदा तुम्हाला मिळाली की तुम्ही जीवनामध्ये पुढे जात राहता. मग तुम्ही कधीही मागे वळून पाहत नाही
हेच त्याच्यामधलं खरं सुख आहे. तुम्हाला ज्या विषयाची नक्कीच आवड आहे ना, त्या विषयामध्ये तुम्ही पुढे गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भरपूर काही मोठमोठ्या गोष्टी तुम्ही साध्य केल्या पाहिजे. कारण ज्यामध्ये तुम्हाला आवड असते ती गोष्ट तुम्ही मनापासून करत असता आणि मनापासून ती गोष्ट तुम्ही केली तर तुम्हाला सुखही मनापासून लाभत असतं. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. कारण सज्जन मंडळी करून आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात आणि त्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या यातच आपलं भरपूर काही श्रेष्ठ असतं. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्यासाठी माहिती नव्हते आणि हे माझ्या हातीही नाही. म्हणून त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो यावर तुमचा नक्कीच आतोनातपणे विश्वास असायला हवा. आणि हा विश्वास असला की तुम्ही जगामध्ये कुठेही जा तुम्हाला नक्कीच यश प्राप्ती होईल आणि ओल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. म्हणून येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. म्हणून काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण नक्की साजरा करायचा असतो आणि त्या आनंदात आपण मिसळून जायचं असतं. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही मित्रांनो, मागे राहू पण कुणाचा फायदा घेऊन आम्हाला पुढे जायचं नाहीये आणि पुढे आपण होऊ शकत नाही. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा घेत असाल तर नक्कीच त्या कर्माची फळं तुम्हालाही वाईट भेटतीलच, हेही तितकंच खरं आहे. दुनिया कशी पण असू दे देवा, पूर्ण खात्री आणि पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आणि तो विश्वास तुम्ही कधी डगमगू देऊ नका. आणि तुमच्यावर विश्वास मला सर्वत्र आहे आणि 100% आहे. फक्त तुम्ही साथ आमच्या संकटामध्ये द्या एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ हा तुमचाच असतो मित्रांनो. कौतुक प्रेरणा देत असते तर टीका ही सुधारण्याची तुम्हाला एक संधी देत असते. म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने त्या लोकांची ओळख आपल्याला होत असते की हा माणूस कसा होता आणि तो माणूस कसा होता. म्हणून प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळत असते आणि देव आपल्याला शिकवून जात असतो. म्हणून फक्त देवावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे आणि जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. पुन्हा जेवढी येतात तेवढे सुखही येतात. म्हणून दुःख येणारच आहेत, फक्त तुम्ही सुखाची अपेक्षा करा आणि सुखही तुम्हाला मिळणार आहे याची फक्त अपेक्षा ठेवायला शिका. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत परंतु जन्म घेण्यासाठी एक, आणि तोच म्हणजे तुमचा फक्त या पृथ्वी तलावावर तुमची आई. आणि तोच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि तोच पर्याय तुम्हाला भेटणार आहे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधतच येतील आणि ते तुम्हाला शोधून तुमच्याकडून उपयोग तुमचा करून घेतील आणि नक्कीच तुमचा फायदा घेऊन ते चाललेही जातील. म्हणून अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरची स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो आणि ज्याचे हृदय चांगले असते देव त्याला भरपूर काही गोष्टी देत असतो आणि मनापासून देत असतो. म्हणून खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जात असतात. म्हणून चांगल्या गोष्टी जपायला शिका. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत ती आपण प्रेमानेही जपलीच पाहिजे आणि त्यांना सांभाळलंच पाहिजे. स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा असतो आणि आपण फक्त जीवनात पुढे चालायचं असतं. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते आपण सुखाने जगत राहिले पाहिजे एवढंच मात्र निश्चित आहे. मी आणि म्हणून सगळे आहे, म्हणून याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे आणि या जगात सगळ्यांसोबत मी वावरत आहे एवढंच फक्त लक्षात ठेवायला शिका. आणि सर्वच माणसं आपल्यासाठी भरपूर मोलाची आणि कामाची आहेत. प्रसिद्धी अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची ताण ही भागत नसते. म्हणून तुम्ही जेवढे जास्त समाधानी असाल तेवढे जास्त तुम्ही सुखी असतात आणि ते सुख तुम्हाला प्राप्तही तेवढं चांगलं होत असतं. म्हणून देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक नक्कीच मात्र असा विचार आहे की दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांना मात्र देव कधीच सोडत नसतो. त्यांच्याकडून ती वसुली केल्याशिवाय देव त्यांना जाऊही देत नाही. म्हणून कोणाच्याही वाईट परिस्थितीवर हसू नये आणि एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने कधीच आपण पाहू नये.
दिवस चांगले असो वा वाईट, प्रत्येकाचेच ते बदलत असतात आणि ते बदलत राहत असतात. म्हणून तुमचेही दिवस बदलणार आहेत. फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे आणि तो विश्वास ठेवला तर तुम्ही नक्कीच जीवनामध्ये काही ना काहीतरी नक्कीच तुम्ही करू शकाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवूही शकाल. म्हणून तो विश्वास ठेवायला तुम्ही शिका आणि नक्कीच तुम्ही भरपूर काही पुढे जायला शिकाल. स्वामी म्हणतात, कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ ही नक्कीच माझ्याशी असणार आहे आणि मी त्याला नक्कीच तो धडा शिकवेल. आणि म्हणून जिथे 2 घास प्रेमाने खाता येतील, अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल असं संगत आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातील रंगत नक्कीच वाढून जाते आणि ते 100 पटीने पुढे जात असते. म्हणून अशी माणसं भेटणंही तुमच्या नशिबात असायला हवं. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं. त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं, ते आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणून ते तुम्हालाच करायचं आहे. म्हणून तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. स्वामी भक्तांनो, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव त्याला स्वीकारावाच लागतो आणि तसं तो होत जात असतो. म्हणून ते आपल्याला स्वीकारावं लागणार आहे आणि ते सर्वांनाच लागतं. मग त्याचं टेन्शन तुम्ही अजिबात घ्यायचं नाही. सुखी आयुष्याचे 5 मंत्र फक्त लक्षात ठेवायचे. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. जास्त विचार करणे बंद करा. भूतकाळातल्या कडू आठवणी उघळात बसू नका. दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा फारसा विचार कधी करू नका. आणि जितकं जमेल तितकं मात्र तुम्ही आनंदी राहायला शिका आणि तुमच्यामधला व्यक्ती हा स्वतःने ओळखायला शिका. म्हणून आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रश्न सोडवायचे असतात तर काही प्रश्न सोडून द्यायचे असतात. हे ज्याला जमलं तो जगला. कारण इथे पण वेळेची मर्यादा ही असतेच आणि वेळ प्रत्येकाकडेच नसतो. प्रत्येकाकडेच पूर्णतः वेळ हा अवलंबून राहत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होत असतात. शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरत असतात. आणि कृतींवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनत असतात. म्हणून सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र आपले घडत असते. आणि चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, टेन्शन कधी घ्यायचं नाही. आयुष्य बिंदास जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही, काही फरक तर अजिबात पडत नाही. म्हणून कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलेलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. म्हणून आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर तुम्ही आम्ही कोण आहोत? आपण तर कुणीच नाही. तो परमेश्वर सगळ्यांचंच बघत असतो. मग त्याला किती टेन्शन असायला पाहिजे? मग तसंच टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही आणि बिंदास्त जीवन जगायचं आणि हसत खेळत जगायचं. जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. आयुष्यात कुठे थांबायचं, किती थांबायचं आणि कसं थांबायचं, हे कुणासाठी थांबायचं आणि का थांबायचं हे ज्याला योग्य वेळी समजलं त्याला आयुष्य परत कुठेही थांबावं लागत नाही आणि कुठेही तो आयुष्याला नक्कीच दोषी मानू शकणार नाही. आपण कोण आहोत हे स्वतःलाच विचारावं. दुसऱ्यांचा विचार करत बसण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात नक्कीच आपण डोकावलं पाहिजे. समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार असावं लागतं. म्हणून तुमची चुकी असेल तिथे माफी मागायलाही तुम्ही शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती आपली मनस्थिती. म्हणून चुकीच्या व्यक्तींवर केलेलं प्रेम तुम्हाला जन्मभर पुरेल एवढ्या जखमा आणि असंख्य कविता देऊन जातात. म्हणून यातली मिरवायची कोणती आणि गिरवायची कोणती हे आपल्यावर पूर्णपणे अवलंबून असतं. आणि एखाद्या मुलीने आणि स्त्रीने तिच्यासोबत कसेही वागण्यास आपल्याला मोकळीक किंवा हक्क दिला असेल तर ती मोकळीक आणि हक्क 4 चौघात कधी आपण नाही दाखवला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढंच तुमचं चांगलं होईल, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही भरपूर पुढे प्रगती कराल. आणि भावनेची कदर नसलेल्या नात्यात निघालेल्या अश्रूंची किंमत ही शून्य असते. अनेकदा असं होतं की काळजी वाटते पण भेटीची ओढ नाही उरत. प्रेम असतं पण व्यक्त करायची इच्छा नाही उरत. तुमच्यासोबत पण असं झालंय का? मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि प्रेम जर तुम्हाला करायचं असेल तर स्वामींवर नक्कीच मनापासून प्रेम करा. ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील.
आणि हे आयुष्य आपल्याला अनमोल देवाने दिलेलं आहे ते मौज मजेत जगा. आयुष्य मजेत जगा, कारण आज दुःखी असतो तरी कोणाला काय फरक पडत नाही हे फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संपत्तीचा झालेला गर्व नेहमीच प्रगतीच्या वाटा थांबवत असतो. म्हणून एक कटू आहे पण सत्य आहे, म्हणून गर्व कधीच करू नका. आपला स्वभाव कसा आहे आणि किती चांगला आहे याने लोकांना अजिबात फरक पडत नाही. आपण त्यांच्या किती कामी येतो यावरून आपल्याला किती महत्त्व द्यायचं हे लोक ठरवत असतात. म्हणून दगड पाण्यात फक्त भिजतो आणि माती पाण्यात निरागसपणे विरघळते. भिजणं आणि विरघळायला फरक कळला की सगळे नाती आपोआप नितळ होतात. म्हणून देवाकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करायला शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीत देवाला धन्यवाद दिले पाहिजे. कसंही झालं तरी आपल्या चांगल्यासाठीच होतं हे देवाला आणि आपल्याला माहिती आहे. म्हणून फक्त देवाला धन्यवाद करायचे आहे. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, आपलं चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो पण लक्षात ठेवा, विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि शेवटपर्यंत सत्य हे जिंकत असतं. म्हणून विचार, मन आणि माती यांना योग्य वेळी आकार दिला नाही तर चिखल होत असतो. आणि पायाला लागलेली ठेच पुढचा रस्ता जपून चालायला शिकवते, तर मनाला लागलेली ठेच माणसं जपून जोडायला शिकवत असते. आणि डोळ्यात अभिमान असेल तर माणूस स्वतःला माणूस म्हणून पाहू शकत नाही. आणि जसे तुम्ही छतावर चढलात तर तुम्हाला स्वतःचेच घर दिसत नाही, तसंच असतं. म्हणून अभिमान कधी जास्त बाळगू नका. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे असा विचार ठेवा. आणि आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा पडणार नाही आणि प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला नक्कीच भाग पडेल. म्हणून आपण आपलं भविष्य नाही बदलू शकत, परंतु आपण आपल्या सवयींना बदलू शकतो. आणि निश्चितपणे आपल्या सवयींमुळे आपलं भविष्य नक्कीच बदलू शकतं. चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाम कमवण्याची हिंमत नसते आणि ते नाम कमवू शकत नाही. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत. त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत मात्र लोकांना समजत नाही आणि कळतही नाही. म्हणून कर्माचं तत्व फार वेगळं असतं. म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तळतळात. दोघी आपल्याला भोगावीच लागत असतात. म्हणून कोणाचीच बरोबरी करत बसू नका. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा. आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस हे येणार आहेत यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. म्हणून पावसात भिजू नये म्हणून रेनकोट, कलियुगात बुद्धिभ्रष्ट होऊ नये म्हणून अक्कलकोट. आणि स्वामींचं अक्कलकोट आपल्याला नक्कीच जायला हवं आणि स्वामींची भेट घ्यायला हवी. नक्कीच तुमच्या मनाला खूप शांतता वाटेल. आणि संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत मात्र असते. आणि कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण चालता चालता लोक विश्वासघात करत असतात आणि सोडून जात असतात. म्हणून जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं. म्हणून शब्दांनी तोडलेलं मन पैशांनी जोडता येतं, पण या एका गोड गैरसमजामुळे आज प्रत्येक नातं व्यापार बनत चाललंय. आणि देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय. फक्त एक अट घातली आहे, जो जिजेल तोच फक्त या आयुष्यामध्ये चमकणार आहे. आणि आयुष्याची गणितं खरं तर बोटावर सोडवण्या इतकी सोपी असतात, पण भोवतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब मात्र चुकवत असतात. आणि आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. आणि जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जात आपल्याला असतात. म्हणून कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार मात्र करत नाही. आणि काहीतरी चांगलं घडतं तेव्हा सगळ्यात पहिलं ज्या व्यक्तीची आठवण येते तो म्हणजे आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा व्यक्ती असतो. आणि नंतर रडून काय उपयोग असतं. माणूस जेव्हा सोबत असताना आपण त्याला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आणि मग तो जाण्यावर आपण कशाला रडत असतो. म्हणून ते आपल्याला स्वतःला सांभाळून घ्यायचं आहे. माणूस नजरेआड होणं म्हणजे हरवत असणं का? कधी कधी हवं ते माणूस नजरेसमोर असूनही हवं तसं समोर नसणं म्हणजे हरवणंच असतं, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि वेळेने एक गोष्ट शिकवली आहे, कोणत्याही नात्यात राहायचं असेल तर लिमिटमध्येच आपण नक्कीच राहिलं पाहिजे. आणि फक्त नातं जोडायचं असेल तर प्रेमाचं नातं स्वामींशी आपण जोडायचं आहे. जगात आपले म्हणून गैरफायदा घेणारे जास्त नक्कीच झालेले आहेत. आणि एक कलियुग चालू आहे म्हणून तुम्हाला सांभाळून नक्कीच राहायचं आहे. सौंदर्याचा गर्व असण्यापेक्षा संस्काराचा अभिमान मात्र आपल्याला असायला पाहिजे. आणि मान श्रीमंतीचा असतो, गरिबांना नाही. पाहुणचार पैशांचा होतो, माणसांचा नाही. म्हणून आपलं कुणीच नसतं,
सगळे स्वतःच्या गरजेनुसार नाती जोडतात आणि तोडत असतात. म्हणून लढायचं असेल तर जगाबरोबर लढा, आपल्या माणसांबरोबर नाही. कारण आपल्या माणसांसोबत जगायचं असतं, जिंकायचं नसतं. म्हणून अरे बाळा, तू काळजी करू नकोस. तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून लढत राहा. बाकी आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी, असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच पुढील वाटचालसाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते. आणि छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद हाच जीवन जगण्याचा आधार असतो. बाकी इच्छा व अपेक्षा आता सतत बदलत असतात आणि त्या बदलत असणारच आहेत. म्हणून तुलना करून दुसऱ्यांचा मत्सर करत बसण्यापेक्षा स्वतःत सुधारणा करणं कधीही चांगलं असतं. आणि नकोसं असणारं गढूळ पाणी सुद्धा आग लागल्यावर उपयोगी पडत असतं. म्हणून निष्कर्ष तोच, या जगात नकोसं असं काहीच नसतं. प्रत्येक गोष्ट ही आपल्या कामात येत असते आणि आपल्या उपयोगी येत असते. म्हणून जगासारखं वागताना मनाला फार त्रास होतो आणि मनासारखं वागताना जगाला त्रास होतो, ही वस्तुस्थिती मात्र आहे. आणि जी गोष्ट तुमचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेत असेल तर तिला सोयीस्करपणे सोडून देणं हेच बऱ्याच वेळेला तुमच्या हिताचं मात्र असतं. आणि दुसऱ्यांवर हसणे खूप सोपे असते, पण दुसऱ्यांकरता रडणे फार अवघड असते. कारण त्यांच्यासाठी अंतःकरण मात्र निर्मळ असावं लागतं. आणि भलेही जमाना कागदाचा होता, पण पत्रातल्या भावना किमान 2-4 महिने तरी टिकायच्या. आजकाल तर आयुष्यभराच्या आठवणी एका सेकंदात मात्र डिलीट होत असतात. म्हणून तुमच्या सोबत चुकीचं वागणाऱ्याला त्याची लायकी दाखवून देण्याची ताकद तुमच्यात असताना सुद्धा तुमचे तेथून निघून जाणे म्हणजे तुम्ही खूप मॅच्युअर झालात आणि तुम्हाला जीवनाबद्दल सगळा अनुभव आलेला असतो. म्हणून एखाद्याची पूर्ण खात्री पडल्याशिवाय कोणावरही पटकन विश्वास मात्र ठेवू नका. कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ सुद्धा देवासमोर नासका निघत असतो, हे मात्र निश्चित. आणि प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नका. कारण प्रत्येकासाठीच आपण चांगले नसतो आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना सांगायची गरज मात्र कधी नसते. आणि म्हणून माणसाने कर्म आणि वेळेला घाबरावं. कर्म अशी वेळ आणते ना राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला मात्र वेळ लागत नाही. म्हणून व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका पार पाडायला लावणारा चित्रपट म्हणजे आपलं आयुष्य असतं. आणि हा आयुष्य आपण चित्रपटाप्रमाणेच जगत असतो, हे मात्र निश्चित. आणि आपल्याला तसंच जगायला सुद्धा लागतं. म्हणून आयुष्यात काही गोष्टीतून आपण माघार घ्यावी. कारण आपण चुकीचे आहोत म्हणून नाही, तर आपल्यासोबत अजून वाईट होऊ नये म्हणून. आणि तडजोड बाकी कशातही झाली तरी चालेल, पण स्वाभिमानाला धक्का मात्र कधीच आपल्या लागू नये. आणि सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं. म्हणून काही गोष्टी नियतीवर सोडायच्या आपण असतात. जोडीदार रडताना सोडून जाणारा कधीच नसावा, तर चिडून का होईना पण मायेने जवळ घेणारा असावा. तसेच आपले स्वामी आहेत, ते आपल्या संकटात आपल्याला मायेने जवळ घेतात आणि बाळा घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आपल्याला बोलत असतात. म्हणून विश्वास जर पूर्ण ठेवायचा आहे तर स्वामींवर ठेवा. स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. नवं मिळालं की जुनं अडगडीला पडतं, पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळते. मग ती वस्तू असो की माणसं असो. एखाद्याला समजेल एवढंच ज्ञान द्या. कारण बादली भरल्यानंतर सुद्धा नळ चालू ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि ते समोरच्याला कळतही नाही आणि त्याला समजतही नाही. म्हणून ज्याने ज्ञान आपल्याजवळ मागितलं त्यालाच फक्त ज्ञान द्यायला शिका. तू कोणाला फसवू नकोस, मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभय वचन स्वामी आपल्याला देतात. म्हणून कोणाला आपण फसू नये आणि स्वामी आपल्याला फसवणार नाहीत. हे स्वामी अत्यंत अचूकपणे का सांगत आहेत? कारण कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असते. नाचणारा मोर आणि पैशांचा जोर कायमस्वरूपी नसतो. काळ संपला की पिसारा आणि पसारा इथून आपल्याला जीवनातून आवरावाच लागत असतो. बनायचं असेल तर वेळेसारखे बना. ज्याला कदर नाही त्याला पुन्हा कधी भेटू नका. कधी कधी वाटतं आपण उगाच माणसं जपण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आपण ज्यांना जपतो ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपला नक्कीच गळा कापण्याचा प्रयत्न मात्र करत असतात. आणि अशा माणसांची संगत ठेवूनही काही फायदा नसतो. वाईट वेळ ही सगळ्यांचेच चेहरे लक्षात ठेवते, साथ देणाऱ्यांचे पण आणि साथ सोडणाऱ्यांचे पण. म्हणून प्रत्येकाला संकटामध्ये साथ द्यायला शिका. आपली परिस्थिती ही आपल्यालाच बदलावी लागते. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा मुळात विचारच करायचा नसतो. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याच शाळेत शिकवला जात नाही. तो तुम्हाला शिकून घ्यावा लागतो. आणि स्वतःची वाट ही स्वतः तयार करा. कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसले आहेत. आणि आपण कठीण प्रसंगात असताना जेव्हा मनातून आवाज येतो ना की काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, तेव्हा तो आवाज स्वामींचा असतो. आणि ते स्वामी आपल्याला त्यावेळी आठवत असतात. आणि स्वामी सर्व काही ठीक करतील यावर आपला विश्वास हा पूर्णपणे असतो. म्हणून त्या गोष्टी ह्या नक्कीच चांगल्या होत असतात. म्हणून माणूस कधी आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागतो ते नेहमी तो लक्षात ठेवत असतो.
आणि आपल्या जवळ एखादी गोष्ट नाही या भावनेने दुःखी होण्यापेक्षा जे इतरांजवळ नाही ते आपल्या जवळ आहे या भावनेने नेहमी तुम्ही आनंदित झाले पाहिजे. आणि कोणालाच तुम्ही नक्कीच कोणती गोष्टही देताना लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हे काय करतोय आणि आपण हे कशासाठी करतोय. याने तुम्हाला भरपूर काही अनुभव येतील आणि जीवनात शिकायला सुद्धा मिळेल. म्हणून कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलताच फक्त असावा लागतो संयम. आणि ते सगळं काही संयमाने होत असतं आणि संयमाने तुम्ही कोणतेही काम पटकन करू शकता. म्हणून सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार करीत बसत नाही आणि करत नसतंही. ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. आणि उगवत्या सूर्यासारखं तुम्हाला ते उजळून टाकत असतं. म्हणून काही गोष्टी आणि कोणाचा वेळ तेव्हाच आनंद देतात जेव्हा आपल्याला त्या योग्य वेळी मिळतात. आणि वेळ निघून गेल्यावर ना त्या गोष्टीची किंमत राहते ना त्या माणसांची किंमत राहते आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. म्हणून तुम्ही फक्त विचार बदलायला हवेत. तुमचं आयुष्य हे आपोआप बदलत सुद्धा जाईल. आणि माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतो, तो तर तेव्हाच मोठा होतो जेव्हा लहान लहान गोष्टी समजून ते घेत असतो. आणि समजणाऱ्याला सर्व काही समजत असते आणि ना समजणाऱ्याला काहीच समजत नसते. म्हणून आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पानं येतात ना, तेव्हा पुस्तक बंद न करता पानं पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात आपण करायची. आणि नवीन प्रकरण आपल्या आयुष्यात नक्कीच येणार आहे आणि नवनवीन प्रकरणांसाठी आपल्याला तयार सुद्धा राहायला लागेल. म्हणून प्रत्यक्षात जरी दिसत नसले ना तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि ते सावलीसारखे आपल्या सोबत असतात आणि प्रत्येक संकटात आपली मदत करत असतात. म्हणून स्वतःच्या अवगुणांमुळे संसार उद्ध्वस्त झाला म्हणून दुसऱ्याचा सुखी संसार मोडणाऱ्या लोकांनी देवाला नाही तर कलमाला तरी घाबरावे. म्हणून कोणाचा नक्कीच संसार आपण मोडू नये. आणि सुंदर असणं चांगलं असतं, पण तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला सुंदरतेची गरजच नाही, कारण तुमचा चांगुलपणा हीच तुमची सुंदरता मात्र आहे. आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच एकमेव बदला असतो सर्व अपमानांचा. आणि जो जो केलेला असतो ते सगळे अपमान त्यांनी नक्कीच मिटून जातात. म्हणून एक वय असंही होतं जिथे जादूगार पण विश्वास होता, पण आता एक वय असं आहे जिथे स्वतःच्या अस्तित्वावरही आपल्याला शंका येत असते. म्हणून सावध राहायचं असेल तर आपल्याच माणसांपासून सावध राहा, कारण आपले सापासारखे झाले आहेत. कधी फणा उभारून दंश मारतील सांगता येत नाही. आणि म्हणून जसे आपण असतो तसेच आपल्याला आपल्या आजूबाजूची लोक दिसत असतात. मग आपण का ठरवायचं की आपण काय लायकीचे आहोत ते. म्हणून लोकांचं कसं झालंय बघा, लोकांना पैसा पाहिजे, पण ज्यांनी पैसा कमवण्याच्या लायकीचे बनवलेत तेच त्यांना नको आहेत आणि तेच गुरु ते सोडून जात असतात. पण लक्षात ठेवा, कर्म फिरल्यावर शून्यात पण यायला वेळ मात्र लागत नसते. म्हणून जोडीदार मनासारखा मिळाला की झोपडीतही संसार मात्र सुखाचा होत असतो हे मात्र निश्चित. आणि जो कष्टाने उभं करतो त्याला गमावण्याची भीती कधीच नसते. आणि गमावण्याची भीती त्यांनाच असते ज्यांनी दुसऱ्यांना लुबाडून घर भरलेलं असतं. म्हणून आलेल्या संधीचा फायदा घ्यायला शिका. लोकांना फायदा घेणारे संधी साधू म्हणून ओळखले जातात. म्हणून आयुष्य हे एकदाच मिळतं, त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगतात आपलं आयुष्य वाया कधी घालू नका. त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात आपला वेळ मात्र खर्ची करा. आणि लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा गंज त्याला नष्ट करतो. तसे कोणती गोष्ट तुम्हाला नष्ट करू शकत नाही, फक्त तुमची स्वतःची मानसिकता तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये नष्ट करू शकते. आणि ती मानसिकता चांगली असेल तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर यश प्राप्त करू शकता. म्हणून आयुष्यात नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रश्न कुठलाही असतो तो कधीच एकटा येत नाही, तो कधीच उत्तराला सोबत घेऊनच येत असतो. म्हणून एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रश्नांमागे उत्तर हे असतंच, फक्त ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि ते सापडलं की तुमच्यावर देवाची कृपाही मात्र असते. म्हणून हाव नको कुठल्या गोष्टीची, फक्त जे मिळाले त्यात समाधानी असावं, कारण जिथे समाधान आहे तिथेच खरं स्वर्ग सुख असतं. आणि पेन किलर घेऊन शरीराचं दुखणं कमी होतं, पण मनाचं दुखणं नाही. ते जसे तसे राहत असतं. आणि मनाचं दुखणं कमी करण्यासाठी समोर चांगला माणूस असायला लागतो. म्हणून एक वेळ उपाशी मरा, पण भावाची बहिणींची फसवणूक करून आपल्या मुलांसाठी त्यांच्या वाटेची संपत्ती कधी हडप करू नका. अन्यथा या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात त्यांचे परिणाम आपल्याला भोगायला लागतील. आणि त्यासाठी तुम्ही तयार राहायला हवे. हे जीवनाचे अढळ सत्य आहे. आणि कर्म कुणाला कधीच चुकले नाही. म्हणून बाद नको म्हणून तुम्ही शांत राहत असाल तर तो तुमचा चांगुलपणा आहे. पण गरज पडली की फणा काढायची कला पण तुमच्याजवळ असली पाहिजे हे मात्र निश्चित. म्हणून त्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. सूर्याला सुद्धा दुसऱ्या दिवशी उदयाला येण्यासाठी रात्र सरण्याची वाट बघावी लागते. म्हणून संयम हा जीवनात खूप महत्वाचा असतो.
आणि ज्या व्यक्तीजवळ संयम असतो तो व्यक्ती प्रत्येक गोष्टींमध्ये नक्कीच पूर्णपणे भाग घेऊ शकतो आणि पूर्णपणे विजय मिळवू शकतो. आणि त्याचा विजय मिळवण्यावर कोणाचा संयम राहतही नाही. म्हणून त्यावर खुद्द देवाची कृपा असते आणि स्वामी समर्थ त्याच्या पाठीमागे असतात. म्हणून ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. तू घाबरू नकोस, त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात, स्वामीच पकडतील तुझा हात. आणि स्वामी सर्वांच्या पाठीमागे आहेत आणि स्वामींसारखे कोणीच नाही आणि कोणते दैवतही नाही असे मला वाटते. कारण स्वामी खूप मन मिळाव आहेत आणि स्वामींना सर्व काही आपल्या मनातले कळत असते आणि त्यांना सर्व काही समजत असते. म्हणून आपल्या विचारांवर लोकांनी विचार केला पाहिजे. त्याकरता आपले विचार पण त्या लायकीचे मात्र असायला हवेत. आणि आधी प्रेमाला मर्यादा होती. हल्लीचं प्रेम नक्कीच खूप खराब झालाय आणि ते प्रेम खराब न होण्यासाठी आपण फक्त स्वामींवर प्रेम केलं पाहिजे. आणि ते प्रेम अगदी निस्वार्थ असतं. म्हणून म्हणायला गेलो तर सर्वच आपले आहेत, पण बारीक पाहिलं तर कोणीच आपलं नाही. आणि ही वास्तविकता आहे आणि ही आपल्याला नक्कीच करावी लागेल. म्हणून माणसाला जीव लावलेल्या नात्यापेक्षा अहंकार महत्वाचा वाटत असतो. म्हणून माणसाला चांगुलपणाच त्याचा कट्टर शत्रू मात्र असतो. आणि चांगुलपणाही जास्त असून फायदा नसतो. माणूस थोडा वाईटही असायला हवा. कारण हे कलियुग चालू आहे. इथे कोण कधी तुमचा फायदा घेऊन जाईल हे तुम्हालाही समजणार नाही. आणि स्वार्थापोटी माणसं नाती निभावतात. बाकी काळजी वगैरे निव्वळ अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा म्हणून ते फक्त विचारत असतात. म्हणून पावला नाही म्हणून लोक देव बदलत असतात. पण आपलं तर माणसं आहोत. कोणाकडून अपेक्षा कधी ठेवू नका, एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण सर्वच करतात, पण फरक फक्त इतकाच आहे की काहींचे झाकले जातात आणि काहींचे उघडे पडत असतात. पण प्रत्येकाचे नक्कीच त्या कर्माला सगळं काही दिसत असतं आणि ते कर्म प्रत्येक वेळी त्याचा बदलाही घेतच असतं. म्हणून कोणत्याही व्यक्तीची किंमत तुम्ही त्यांच्या वाईट काळात जशी ठरवत असता तशीच आणि तेवढीच किंमत तो तुमची त्यांच्या येणाऱ्या भविष्य काळात नक्कीच करत असतो. म्हणून माणसाचा सगळ्यात मोठा गुरु त्याची वेळ असते. आणि आपली वेळ चांगली तर सगळे जग चांगले आणि आपली वेळ वाईट तर सगळे जग वाईट. बरोबर आहे ना? म्हणून माणूस कसा पण दिसायला असो, पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसात माणुसकी मात्र असली पाहिजे. तरच मग ते नातं शेवटपर्यंत टिकतं. आणि ज्यांना ज्यांना आपलं नातं समजून जवळ करू तो प्रत्येक जण आपल्याला लांब आणि एकटे राहण्याचे फायदे किती जास्त आहेत हे दाखवून देत असतो. आणि आपण कोणासाठी स्पेशल नसलो तरी चांगले, पण आपण कोणासाठी ऑप्शनल नसले पाहिजे. आणि नक्कीच आपण दुसऱ्यासाठी जर ऑप्शनल असू तर मग त्याची इज्जत आणि आपली इज्जत ही खूप कमी असते. म्हणून वाईट परिस्थितीत कोणी तरी आपल्याला समजून घ्यावं ही अपेक्षा सोडली की आपण स्वतःला आपोआप समजून घेत असतो. आणि एखाद्या गोष्टीचा हट्ट तोपर्यंतच करावा जोपर्यंत ती मिळवण्याची शक्यता असते. म्हणून आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपण अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये ही मात्र जबाबदारी खुद्द आपली असते. आणि पाखराला आभाळाची ओढ लागली की पिंजरा मात्र खोलायचा असतो. म्हणून माणसाचा सगळ्यात जवळचा शत्रू जो कोणी असेल ना तो रागच आहे. राग आला की राग होणार हे मात्र निश्चित. म्हणून बाळा विश्वास ठेव. खऱ्याचा त्रास आहे पण शेवट चांगला आहे. मी आहे तुझ्यावर तारणहार आणि स्वामी आपले तारणहार नक्कीच आहेत. म्हणून मित्रांनो, तुमच्यावर कोणी रुसलं तर त्याला लगेच म्हणवा. कारण जिद्दीच्या लढाईत नेहमी दुरावाज वाटतो आणि दुरावाज जिंकत असतो. म्हणून चांगल्या दिवसांची वाट बघत बसू नका. चांगल्या कर्मांची वादळे निर्माण करा. नशिबाची दारं आपोआप तुमच्यासाठी उघडतील आणि आपोआप तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आणि फक्त यश मिळाल्यावर स्वामींना कधी विसरू नका. स्वामींना आपल्या मनात ठेवा आणि प्रत्येक दिवशी त्यांची सेवा करा. शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना तुम्ही शोधलं पाहिजे. बाकी तुमचा फायदा घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुम्हाला ते शोधून तुमचा फायदा घेतीलच. फक्त ज्या फायदा बघत नाही त्या व्यक्तींना कधी आयुष्यामध्ये सोडू नका. आयुष्यात एकच नियम लक्षात ठेवा आणि सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल. जे मतलबी असतील ते मात्र तुमच्या आयुष्यातून निघून जातील. आणि लोक मला काय बोलतील या रोगापासून खूप लांब राहा. कारण हा रोग एकदा झाला की माणूस लवकरच बरा होत नाही. म्हणून फुलपाखराचं आयुष्य हे फक्त 14 दिवसांचं असतं, तरी ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं. म्हणून यावरून हे लक्षात येते की आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे. तो भरभरून आणि आनंदाने आपण जगला पाहिजे. म्हणून गर्व आणि स्वाभिमान यामधील फरक ओळखायला आपण शिकले पाहिजे. स्वतःमधील गर्व आणि स्वाभिमान दोन्ही जपायला आपला शिकता यायला हवं. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते. कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त आपल्यामधला गर्व आणि अहंकार दिसत असतो. म्हणून वेळ नेहमी सारखी नसते.
जरी आज तुम्ही आकाशात उडत असाल तरी उद्या तुम्हाला जमिनीवर कुणाच्या तरी आधाराची गरज मात्र भासू शकते, आणि तेव्हा आपल्याजवळ कोणी राहील असे आपण आयुष्यभर नक्कीच वागले पाहिजे आणि त्या माणसांना आपण जपले पाहिजे. सरळ सरळ जे आहे ते सांगायचं धैर्य आपल्यात हवं. त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील, जी सोडावी लागतील त्याला इलाज मात्र नाही. आणि संगत धरण्यात माणसाने सावध असते पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडून आणण्याने किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहेत. म्हणून संगत तुमची जसे असेल तसेच तुम्ही घडाल आणि तसेच तुम्ही व्हाल. म्हणून वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे. हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडवण्याला कधी हसवेल हे मात्र सांगता येत नाही. आणि सगळे आपलेच आहेत, गरज पडल्यावर साथ देतील हा गैरसमज कधीच बाळगू नका. वेळेला कोणी कोणाचं नसतं एवढं मात्र फिक्स आहे हे लक्षात ठेवा. माणसं जोडण्यासाठी गुडघे टेकले म्हणजे माणूस लहान होत नाही हे मात्र निश्चित, आणि माणूस मोठा होतो कारण तो आपले नाते जपत असतो. आणि या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. म्हणून आपल्या स्वामींवर जेवढा जास्त विश्वास असेल तेवढे स्वामी आपल्या सोबत असतील आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतील. म्हणून कष्टातून वेचलेल्या आनंदाला दृष्टी लावण्याचं सामर्थ्य कोणत्याच नजरेत मात्र नसतं. आणि म्हणून कष्ट करून आपण प्रत्येक गोष्ट ही आयुष्यात मिळवली पाहिजे आणि त्याची मजा ही वेगळीच असते. म्हणून हे दिवस सुद्धा निघून जातील आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव असं स्वामी म्हणत आहेत. इतकंही कशामागे पळू नये, पायाऐवजी मन मात्र आपलं थकून जाईल. आणि इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो बरं का. फक्त संघर्षात दम मात्र असला पाहिजे. आणि पुस्तकं आणि आईबाबाचं मार्गदर्शन आयुष्यात कधीच मात्र आपल्याला धोका देऊ शकत नाही. आणि सर्वात जास्त दुःख त्याला होतं जो प्रत्येकानं आता मनापासून जीव लावून निभावत असतो. आणि आयुष्यात थोडा ॲटिट्यूड आणि इगो असलाच पाहिजे, नाहीतर लोकांना जास्त किंमत दिली की चारचा वध आपलीच मात्र गंमत ते करायला बघतात. आणि ज्यांना जायचं असतं ते निघून जातातच, आणि ज्यांना सांभाळायचे प्रयत्न शेवटी व्यर्थ असतात. म्हणून रंग बदलतो म्हणून सरडा उगीच बदनाम आहे. सरडा स्वरक्षणासाठी रंग बदलतो तर माणूस स्वार्थासाठी रंग बदलत असतो. म्हणून पुस्तकाचे आणि जीवनाचे व्याकरण अगदी सारखेच असते. जरा का शब्दांची निवड चुकली तर वाक्य बिघडते, आणि जर माणसांची निवड चुकली तर जीवन मात्र आपले बिघडत असते. म्हणून बदला घेण्यात वेळ वाया घालू नका. फक्त एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, हे फक्त वाक्य आपण नक्कीच ध्यानात ठेवले पाहिजे. आणि गरिबाचं सोनं गळ्यात नाही तर मोकळ्या आभाळाखाली पडलेलं असतं, कोणतीही पर्वा न करता. म्हणून शेतकरी नक्कीच आपल्या जीवनाचा नक्कीच चांगला साथीदार असला पाहिजे, आणि जीवनामध्ये आपण त्याला नक्की रिस्पेक्ट दिली पाहिजे. आणि ते व्यक्ती खूप मयाळू आणि दयाळू सुद्धा असतात, त्यासारखं आपण नक्कीच बनलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाही ना, तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करत असतात, आणि त्याच भावना आपल्याला चांगल्या दिशेला घेऊन जात असतात. म्हणून आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली असतो. म्हणून अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसत असतात. म्हणून जवळीक दाखवणारा हा जवळपास असतोच असं नाही. हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला मात्र असतो, आणि तोच आपल्याला जवळ घेतही असतो. म्हणून माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्यांची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष आपण नक्कीच दिले पाहिजे. आणि कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन होय. आणि कोणाला काही फरक पडत नाही तुम्ही रडत आहात की मरत आहात. लोक तुमचं आयुष्य देतील आणि तुमच्या भावनांशी खेळतील, आणि तुम्हाला एकटं सोडून मात्र निघून जातील. म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला ना तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण तुम्ही कसेही करा आणि कुठेही करा ते स्वामींपर्यंत पोहोचणारच आहे. म्हणून फक्त तुम्ही आयुष्यामध्ये एकच मंत्र हाती घेतला पाहिजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आपण प्रत्येकाच्या आयुष्यात ठराविक वेळेसाठीच महत्वाचे असतो हे मात्र निश्चित. म्हणून जीवन हे नक्कीच आपल्या अनुभव वाचून अपूर्ण आहे, आणि अनुभव आपला घेतलाच पाहिजे. आणि तुमचा मान सन्मान तुमच्या वयावर अवलंबून नाही तर तुमच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून आहे. म्हणून सन्मान द्याल तर सन्मान मिळेल, आणि विरोधात जाल तर विरोधात तुम्हाला मिळेल. म्हणून खेळ तर चालूच राहणार आहे. प्रश्न हा आहे की आयुष्य आपल्याशी खेळत आहे की आपण आयुष्याची खेळत आहोत. हेच या गोष्टीमध्ये नक्कीच इम्पॉर्टंट ठरू शकतं. आणि मंदिर तो खूप सुंदर ठिकाण आहे जिथे गरीब बाहेर बसून भीक मागतो आणि श्रीमंत मंदिरात जाऊन भीक मागत असतो. म्हणून प्रत्येकालाच देवाकडे काहीतरी मागायचे असते. आपण फक्त देवाला धन्यवाद केले पाहिजे एवढे मात्र निश्चित. मित्रांनो, आयुष्यात या दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनातलं तुमचं बालपण जे आहे ते,
आणि अंतःकरणातलं मनातलं निस्वार्थ प्रेम ते देवपण हे संपलं की माणूस पूर्णपणे संपून जात असतो. आणि समोरच्या व्यक्तीला आपली आणि आपल्या भावनांची कदर नसेल तर त्याच्यापासून दूर गेलेलं कधीही योग्य असतं आणि कधीही चांगलं मात्र असतं. एका वेळेनंतर माणूस आवडीच्या व्यक्तीशिवाय जगणं पण स्वीकारून घेतो आणि त्याला ते जगावंच लागत असतं. म्हणून झालं गेलं विसरून जा हे दुसऱ्याला सांगत खूप सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस कळतं की अवघड असतं होऊन गेलेलं विसरणं. आणि म्हणून ते विसरणं आपण नक्कीच टाळू शकत नाही आणि ते आपल्या मनातून जातही नाही. म्हणून प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा वेगवेगळा असतो. त्यामुळे स्वतःची तुलना कोणासोबत अजिबात करू नका, कारण काल दर्शनासाठी लागलेल्या रांगा आणि आज एकटा पडलेला विठ्ठल बघता गरज संपली की देव सुद्धा एकटा पडतो. आपलं काय घेऊन बसलात, आपण तर माणसं मात्र आहोत. म्हणून कोणाच्या गरजेला नक्कीच तुम्ही धावून गेलं पाहिजे आणि कळसाने पायाच्या दगडाला विसरू नये आणि दगडाने वरती कळसापर्यंत पोहोचण्याची अपेक्षाही कधी करू नये, हे मात्र निश्चित. म्हणून धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्याच पायरीवर नतमस्तक होत असतात. आणि सृष्टी कितीही बदलली तरी आपण सुखी होऊ शकत नाही, पण दृष्टी जराशी बदलली तर आपण नक्कीच सुखी होऊ शकतो. आणि जे नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहतात त्यांना आयुष्याच्या धड्यातून फारसं काही शिकायला मिळत नाही, कारण नात्यांना खिशात नाही तर हृदयात ठेवा. एक वेळ खिसा रिकामा झाला तरी जपलेली नाती ही शेवटपर्यंत आपल्याला काम येत असतात आणि तीच आपल्या कामाला आल्यावर आपल्याला भरपूर काही ज्ञान देत असतात. म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुम्ही नक्कीच नितांत प्रेम ठेवा आणि नक्कीच स्वार्थ ठेवू नका आणि गर्व अहंकार करू नका. फक्त स्वामींशी निर्मळ मनाने प्रेम करा आणि त्यांची सेवा करा. नक्कीच तुम्हाला स्वामींचं फळ मिळेल आणि स्वामी तुम्हाला चमत्कार दाखवतील सुद्धा. आणि स्वामी भक्तांनो, हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि तुम्हाला या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.